नमस्कार, स्वागत आहे तुमचं विशालदी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण तयार केलेले आहे मिल्क केक. हे बघा, खूप छान आणि सुंदर आपले हे मिल्क कप केक तयार झालेले आहे. एक केक मी कट करून दाखवते. हे बघा, स्पंजही खूप छान आलेला आहे आणि कलरही केकला खूप छान आलेला आहे. हे केक खायला खूप छान लागतात. लहान मुलांना नक्कीच आवडतील. तुम्ही एक वेळेस ही रेसिपी नक्की तयार करून बघा. हे केक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: एक वाटी मी मैदा घेतला आहे. तुम्ही मैद्याऐवजी रवासुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता. मिल्क पावडर घेतली आहे, हे 10 रुपयाला पॅकेट मिळतं. कस्टर्ड पावडर ऑप्शनल आहे, पण यामुळे केकला कलर खूप छान येतो. बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, चेरी, दूध घेतले. मी दुधाची साईज सकट मी दूध घेतलेलं आहे, ज्यामुळे केकला टेस्ट खूप छान येते. पिठी साखर, त्यामध्ये विलायची मी काढून घेतलेली आहे अर्धी वाटी. आणि तेल 2 चमचे. तुम्ही तेलऐवजी बटरसुद्धा घेऊ शकता. एका पातेल्यामध्ये आता आपण मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये बारीक केलेली पिठी साखर आणि विलायची. त्यानंतर 2 चमचे कस्टर्ड पावडरमुळे केकला कलर खूप छान येतो, पण ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपही करू शकता. त्यानंतर आपण मिल्क पावडर, साधारण 2 चमचे ही मिल्क पावडर आहे. मिल्क पावडर टाकणार आहे. त्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकूया. तेलाऐवजी तुम्ही बटरही घेऊ शकता. त्यानंतर आपण यामध्ये आता दूध टाकणार आहोत. हे बघा, हे फुल फॅट क्रीम दूध आहे. आता आपल्याला थोडं दूध टाकून हे छान बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये साधारणतः मला 2 वाटी दूध लागलेलं आहे हे बॅटर तयार करण्यासाठी. तुम्ही मैद्याऐवजी रवासुद्धा घेऊ शकता. फक्त रवा आपल्याला मिक्सरमधून छान बारीक करावा लागेल. हे बघा, आता मी छान हे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकणार आहोत. हे बघा, अगदी छोटा चमचा मी 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि 1/4 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. तर खायचा सोडा आपल्याला थोडा कमीच टाकायचा आहे. बेकिंग पावडर थोडी जास्त झाली तरी चालेल. आता आपण यामध्ये चेरी टाकणार आहोत. तुम्ही चेरीऐवजी तुम्हाला जे आवडतात ड्रायफ्रूट्स ते सुद्धा घेऊ शकता, काजू, बदाम. आता यामध्ये मी चेरी टाकणार आहे आणि ही बॅटर छान मिक्स करून घेणार आहे. हे केक अगदी बाजारात मिळतात तसेच लागतात चवीला आणि दिसायलाही खूप छान दिसतात. हे बघा, कस्टर्ड पावडरमुळे आपल्या केकला आहे ना, बॅटरला खूप छान कलर आलेला आहे. आता आपण हे जे केक आहे ना, हे वाटीमध्ये करणार आहोत. तुमच्याकडे जर केकचं भांडं असेल तर तुम्ही त्या भांड्यामध्ये सुद्धा तयार करू शकता. आता या वाटीला मी छान तूप लावून घेत आहे. तुम्ही तुपाऐवजी बटर किंवा तेलही घेऊ शकता. हे निघायला खूप इझी जाते, त्यामुळे मी याला छान तूप छान वाटीला मी लावून घेत आहे. आता सर्व वाट्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बॅटर टाकायचं आहे, जेणेकरून आपले केक छान फुलतील. त्यामुळे अर्धीच वाटी आपल्याला सर्व वाट्यामध्ये बॅटर टाकायचं आहे. हे केक मी ओव्हनमध्ये करणार आहे. तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा स्टँड ठेवून त्याच्यावर ताट ठेवून त्यावरती सुद्धा तयार करू शकता. फक्त त्याला वेळ थोडा जास्त लागेल. हे बघा, ओव्हन मी प्रीहीट करण्यासाठी 5 मिनटं अगोदरच ठेवलं होतं. आता सर्व वाट्या आपल्याला ह्या छान टॅप करून घ्यायच्या आहे, जेणेकरून एअर सगळे निघून जाईल. आणि वरती डेकोरेशनसाठी मी चेरी टाकत आहे, ज्यामुळे केक हे वरतून खूप छान दिसतील. आता ओव्हन मी आधीच 5 मिनटं आधी प्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं. आता ओव्हन छान आपला गरम झालेला आहे. यावरती आपल्याला आता वाट्या ठेवायच्या आहे आणि झाकण ठेवून छान मीडियम फ्लेमवरती 20 मिनटं होईपर्यंत हे केक होऊ द्यायचं आहे. 20 मिनटामध्ये आपले केक हे छान तयार होतात.
तुम्ही अधूनमधून हे केक चेक करत राहायचं आहे. कढईमध्ये याला 25 ते 30 मिनटं लागतील. ओव्हनमध्ये लवकर होतात. हे बघा, झाकण ठेवून आता आपल्याला 20 मिनटं हे केक छान बेक होऊ द्यायचे आहे. हे बघू शकता तुम्ही, आपले केक छान फुललेले आहेत आणि कलरही केकला खूप छान आलेला आहे. यामध्ये आता आपण चाकू टाकून बघूया. चाकू छान क्लीन आपला बाहेर आलेला आहे. याचा अर्थ केक आपले छान झालेले आहे. आता केक आपल्याला छान थंड होऊ द्यायचे आहे. त्यानंतर आपण एका ट्रेमध्ये हे केक काढून घेऊया. साईडने फक्त चाकूची सहाय्याने आपल्याला छान कोरून घेऊन नंतर हे केक इझिली बाहेर निघतात. हे बघू शकता तुम्ही, केक आपले छान इझिली वाट्यामधून बाहेर निघलेले आहे. अशाच प्रकारे सर्व केक आपण आता काढून घेणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.